चला, आवाज येतोय ना सर्वांना? चलो, पिरियोडिक टेबलचा आज लास्ट लेक्चर राहील. तर बघा, अनॅमलस बिहेवियर ऑफ फर्स्ट मेंबर आपण बघत होतो काल. बघा, आपण काल काय, जरा नीट लक्ष द्या. ॲटॉमिक रेडियस एक बघितली आपण, त्याच्यानंतर आयोनायझेशन एन्थॅल्पी, इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पी, इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी, त्याच्यानंतर व्हॅलन्सी. ॲटॉमिक रेडियस पिरियडमध्ये कमी होत जाते, म्हणजे अशी वाढते, तर ग्रुपमध्ये खाली वाढते. हे सर्वजण, हे एवढे जण, तिघही, तिघांसोबत सोबत नॉन मेटॅलिक कॅरेक्टर म्हणूया आपण. नॉन मेटॅलिक कॅरेक्टर ह्या तिघांसारखंच असते. नॉन मेटॅलिक कॅरेक्टर, जो ट्रेंड ह्या तिघांमध्ये असतो तोच नॉन मेटॅलिक कॅरेक्टरमध्ये देखील ट्रेंड असतो. तर ते ग्रुपमध्ये असं वाढतंय आणि पिरियडमध्ये कमी होतंय, म्हणजे असं खालून वर वाढतंय. आयोनायझेशन एन्थॅल्पी, इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पी, इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी, नॉन मेटॅलिक कॅरेक्टर. आणि आयोनायझेशन एन्थॅल्पी जास्त म्हणजे इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पी जास्त, म्हणजे इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जास्त, म्हणजे नॉन मेटॅलिक कॅरेक्टर जास्त, असं सहसा लक्षात ठेवा. आणि म्हणजेच अट्रॅक्शन फॉर इलेक्ट्रॉन जास्त, लव्ह फॉर इलेक्ट्रॉन जास्त, अट्रॅक्शन फॉर इलेक्ट्रॉन जास्त. तर व्हॅलन्सी कसं आहे, पिरियडमध्ये व्हॅलन्सी 1 to 4 वाढते, पुन्हा 4 to 0 होते, पण ग्रुपमध्ये कॉन्स्टंट राहते व्हॅलन्सी. इथपर्यंत आपलं झालं. त्याच्यानंतर आपण डायगोनल रिलेशनशिप बघितली. डायगोनल रिलेशनशिप म्हणजे कसं, ह्याची साईज एवढी आहे, ह्याची थोडीशी छोटी होते, ह्याच्यापेक्षा ह्याची मोठी असते, ह्याच्यापेक्षा ह्याची छोटी होते, मग ह्या दोघांची साईज जरा सिमिलर होते. तसे तर डायगोनल रिलेशनशिप इथं पण दिसते, पण प्रॉमिनंटली अतिशय जास्त साधर्म्य लिथियम मॅग्नेशियम, त्याच्यानंतर बेरिलियम ॲल्युमिनियम ह्यांच्यामध्ये खूप जास्त दिसते. हे एक्झाम्पल लक्षात ठेवा 2. तर काय आहे, ह्यांची सिमिलर साईज असल्यामुळे, म्हणजे ॲटॉमिक साईजचा इफेक्ट पिरियडमध्ये आणि ग्रुपमध्ये एकमेकांच्या उलटा असल्यामुळे डायगोनल एलिमेंटची साईजेस सिमिलर असतात आणि बऱ्याच प्रॉपर्टीज सिमिलर असतात. ह्याला डायगोनल रिलेशनशिप म्हणतात. नेक्स्ट आपण बघितलं की प्रत्येक ग्रुपचा पहिला एलिमेंट हा अनॅमलस बिहेवियर दाखवतो. अनॅमलस बिहेवियर दाखवायचे 2 कारण आहेत, त्याची एक्सेप्शनली स्मॉल साईज आणि ॲब्सेन्स ऑफ ND सबशेल. उदाहरणार्थ, पहिल्या एलिमेंटची मॅक्झिमम कोव्हॅलन्सी 4 आहे, तर त्यांच्या खालच्यांची कोव्हॅलन्सी 6-8 होते. आणि पहिल्या एलिमेंटची पाय बॉन्ड बनवण्याची टेंडन्सी जास्त आहे. त्याच्यानंतर आपण केमिकल रिॲक्टिव्हिटी पाहत होतो, हे खूप गरजेचं आहे. केमिकल रिॲक्टिव्हिटी लक्षात ठेवायचं, मेटलची वेगळी असते आणि नॉन मेटलची वेगळी असते. एकदम सोपं लक्षात ठेवा, ज्याचं मेटॅलिक कॅरेक्टर जास्त त्या मेटलची रिॲक्टिव्हिटी जास्त, आणि नॉन मेटॅलिक कॅरेक्टर जास्त म्हणलं की त्या नॉन मेटलची रिॲक्टिव्हिटी जास्त. म्हणजे असं तुम्ही लक्षात ठेवा. सहसा हे असं, इकडं मेटल्स आहेत, इकडं नॉन मेटल्स आहेत. तुम्ही फक्त पहिला ग्रुप सध्या लक्षात ठेवा आणि दुसरा ग्रुप आणि तिसरा ग्रुप एवढंच लक्षात ठेवा. जास्त डोक्याला ताप घेऊ नका, कारण बाकी डिटेल्स हळूहळू कळत राहतात. सध्या आपलं काय लक्षात ठेवायचं, फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ. तुम्ही समजून घ्यायचा, थर्ड म्हणजे 13वा ग्रुप म्हणतोय, फोर्थ म्हणजे 14वा म्हणतोय. समजून घ्यायचा आता ह्या गोष्टी. डी ब्लॉक तर आपण काढतच नाही. 5th, 6th, 7th, 8th, मग त्याच्यामध्ये हे एवढे नॉन मेटलचे ग्रुप आणि इकडचे, सॉरी, हे तसं तर हे तिरपट जाते असं, पण इकडून इकडं नॉन मेटल आहेत आणि इकडं मेटल आहेत. त्यात पण मेनली तुम्हाला लक्षात काय ठेवायचे, हे 2 ग्रुप इकडचे मेटल परफेक्टली आणि हे इकडचे 2 ग्रुप नॉन मेटल परफेक्टली, 3 ग्रुप. त्यात पण 8वा ग्रुपचा तर काही रिॲक्टिव्हिटीचा संबंधच नाही, कारण ते रिॲक्टिव्ह नसतातच. मग मेटलची रिॲक्टिव्हिटी वेगळी, नॉन मेटलची वेगळी. मग मेटलच्या बाबतीत लक्षात ठेवायचं, जो जास्त मेटॅलिक आहे तो मेटल जास्त रिॲक्टिव्ह, आणि नॉन मेटलमध्ये पण जो जास्त नॉन मेटॅलिक आहे तो जास्त रिॲक्टिव्ह. मग तुम्ही असंही लक्षात ठेवा, मेटॅलिक असणं म्हणजे काय. आता मेटॅलिक कॅरेक्टर आणि नॉन मेटॅलिक कॅरेक्टर मी सांगितले. नॉन मेटॅलिक कॅरेक्टर म्हणजे आयोनायझेशन एन्थॅल्पी सारखंच आहे, म्हणजे इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पी सारखंच आहे, म्हणजे इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी सारखंच आहे.
मग आयोनायझेशन एन्थॅल्पी वगैरे पिरियड मध्ये वाढते इकडं आणि ग्रुपमध्ये कमी होते. तसंच नॉन मेटॅलिक कॅरेक्टर पिरियड मध्ये वाढतंय आणि ग्रुपमध्ये कमी होतंय असं आहे. मग साधं आहे मेटलच्या बाबतीमध्ये जर बघितलं तर इकडून इकडं मेटॅलिक कॅरेक्टर काय होणार, इकडून इकडं नॉन मेटॅलिक कॅरेक्टर वाढतं म्हणजे मेटॅलिक कॅरेक्टर कमी होते. मग मेटॅलिक कॅरेक्टर कमी होतंय बघा असं काढतो मी समजावून, हे बघा असं कमी होतं इकडं मेटॅलिक कॅरेक्टर, म्हणून मेटलची रिॲक्टिव्हिटी पण कमी होते लेफ्ट टू राईट. जबकि इकडं नॉन मेटॅलिक, आता इकडं नॉन मेटल विषय बघायचं म्हणजे की नॉन मेटॅलिक कॅरेक्टर, नॉन मेटॅलिक कॅरेक्टर वाढायला म्हणून नॉन मेटलची रिॲक्टिव्हिटी लेफ्ट टू राईट वाढते. मग इथं उदाहरण घ्यायचं म्हटलं तर आपण इथं वरच जाऊया बघा, वर म्हणजे कसं ड्रॉ पण केलेलं आहे पिरियोडिक टेबल. हे बघा आता एवढ्या नॉन मेटल म्हणजे एवढे आहेत हे मेटल्स, इकडचे आहेत नॉन मेटल्स असं म्हणा, इथून मी लाईन मारतो अशी. मग इकडं मेटॅलिक कॅरेक्टर कमी होत चालेल म्हणून मेटलची रिॲक्टिव्हिटी पण कमी होत जाते. मग लिथियम पेक्षा बेरिलियम कमी रिॲक्टिव्ह, बेरिलियम पेक्षा बोरॉन कमी रिॲक्टिव्ह. जबकि नॉन मेटल मध्ये काय बघायचं, नॉन मेटॅलिक कॅरेक्टर, नॉन मेटॅलिक कॅरेक्टर असं वाढत जाते मग रिॲक्टिव्हिटी पण वाढत जाते. म्हणून नायट्रोजन पेक्षा ऑक्सिजन रिॲक्टिव्ह, ऑक्सिजन पेक्षा फ्लोरीन जास्त रिॲक्टिव्ह. ह्याचा तर काही संबंधच नाही कारण हे तर नोबल गॅसेस आहेत, त्यांचं ऑक्टेट कंप्लीट आहे, ते रिॲक्टिव्ह नसतात. म्हणजे मेटलच्या बाबतीमध्ये पिरियडमध्ये लेफ्ट टू राईट रिॲक्टिव्हिटी कमी होते, तर नॉन मेटलच्या बाबतीमध्ये पिरियडमध्ये लेफ्ट टू राईट रिॲक्टिव्हिटी वाढते. उलट आहे नॉट मेटल आणि नॉन मेटलचं. तसंच आता मेटलच्या बाबतीमध्ये जर तुम्ही बघितलं खाली मेटॅलिक कॅरेक्टर वाढत जाते. साधी गोष्ट आहे, मेटॅलिक कॅरेक्टर वाढलं की त्यांची रिॲक्टिव्हिटी पण वाढते. तर नॉन मेटलच्या बाबतीमध्ये जर बघितलं, नॉन मेटलच्या बाबतीमध्ये तर खाली जाताना नॉन मेटॅलिक कॅरेक्टर कमी होत जाते हे असं, आणि म्हणून रिॲक्टिव्हिटी पण कमी होत जाते. आणि म्हणून फ्लोरीन जास्त रिॲक्टिव्ह, क्लोरीन कमी रिॲक्टिव्ह, मग त्यापेक्षा ब्रोमिन कमी रिॲक्टिव्ह, मग आयोडीन कमी रिॲक्टिव्ह, मग ॲस्टेटाईन. पण इथं कसं लिथियम पेक्षा सोडियम जास्त रिॲक्टिव्ह, त्यापेक्षा पोटॅशियम, त्यापेक्षा रुबिडियम, सेझियम. साधी गोष्ट आहे. म्हणजे मेटल आणि नॉन मेटलच्या रिॲक्टिव्हिटी एकमेकाच्या अपोजिट आहेत. मेटल नॉन मेटल पिरियड ग्रुप. बघा मेटलची रिॲक्टिव्हिटी पिरियडमध्ये ह्या डायरेक्शनमध्ये वाढते, तर नॉन मेटलची ह्या डायरेक्शनमध्ये वाढते. आणि ग्रुपमध्ये मेटलची रिॲक्टिव्हिटी खालच्या दिशेत वाढते, तर नॉन मेटलची वरच्या दिशेत वाढते. आणि मेटल हे इलेक्ट्रॉन डोनेट करून रिॲक्ट होतात, तर हे इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट करून रिॲक्ट होतात. चला हे क्लिअर आहे का. आणि मेटॅलिक कॅरेक्टर खाली कमी होते तर नॉन मेटॅलिक कॅरेक्टर खाली वाढत असते. सॉरी, मेटॅलिक कॅरेक्टर खाली वाढत जाते तर नॉन मेटॅलिक कॅरेक्टर कमी होते. मेटॅलिक कॅरेक्टर वाढत जाते, नॉन मेटॅलिक कॅरेक्टर कमी होते. मेटॅलिक कॅरेक्टर वाढत जाते, नॉन मेटॅलिक कॅरेक्टर कमी होते. छोट्या छोट्या गोष्टी आहेत, पुन्हा पुन्हा लक्षात ठेवा. त्याच्यानंतर आता लक्षात घ्यायचं एक, मेटॅलिक कॅरेक्टरचा संबंध बेसिक कॅरेक्टरशी असतो आणि नॉन मेटॅलिक कॅरेक्टरचा संबंध ऍसिडिक कॅरेक्टरशी असतो. एवढं लक्षात ठेवा. सध्या एवढंच लक्षात ठेवा. बाकी काही एमसीक्यू, काही बुक्समध्ये तुम्हाला, काही एमसीक्यू, काही बुक्समध्ये मेटल ऑक्साईडवर दिसतील तर टेन्शन घेऊ नका, ते आउट ऑफ सिलेबस आहे सध्या तरी. पण पी ब्लॉकमध्ये होते तरी मी तुम्हाला सांगतो थोडक्यामध्ये काय असते. मेटलचा संबंध बेसिक कॅरेक्टर, नॉन मेटलचा संबंध ऍसिडिक कॅरेक्टर सोबत असतो. पण बेस आणि ऍसिड म्हणजे काय आताच तुम्हाला झालं नाही, ते आयोनिक इक्विलिब्रियम मध्ये होईल. सध्या फक्त पाठ जरी केलं तरी जमते. मग ह्याचा अर्थ काय बघा, मेटल्स हे बेसिक कॅरेक्टर आहे, नॉन मेटल हे ऍसिडिक कॅरेक्टर आहे, कधीच विसरायचं नाही. मग ह्याचा अर्थ काय, कधी कधी काय करतात बघा, तुम्हाला ऑक्साईड्स देतात आणि त्यांची ऑर्डर लावा म्हणतात. जसं की तुम्हाला काय देणार, लिथियम ऑक्साईड, बेरिलियम ऑक्साईड आणि बोरॉनचा ऑक्साईड, ह्यांच्यामध्ये मोर बेसिक कोण आहे म्हणणार. तर तुम्ही बेसिक कॅरेक्टरसाठी आधी ह्यांचे मेटल लिहून घ्यायचे, लिथियम, बेरिलियम, बोरॉन.
तर मेटॅलिक कॅरेक्टर आधी बघायचं. मेटॅलिक कॅरेक्टर ज्याचं जास्त त्याचं बेसिक कॅरेक्टर जास्त. तर हे मेटॅलिक कॅरेक्टरचं जास्त आहे. डावीकडून उजवीकडे जाताना नॉन मेटॅलिक कॅरेक्टर वाढते. सो मेटॅलिक कॅरेक्टर ज्या दिशेमध्ये कमी होत चालू आहे त्या दिशेमध्ये बेसिक कॅरेक्टर पण कमी होत जाते. मग ह्यांचं बेसिक कॅरेक्टर पण सेम कमी होत जाणार ह्यांचं. म्हणजे Li2O मोर बेसिक, हा लेस बेसिक. तसंच कधी कधी हे देतात ग्रुपमध्ये Li2O, Na2O आणि K2O. तर ह्यांच्यामध्ये सर्वात जास्त बेसिक कोण असणार? ज्याचा मेटल सर्वात जास्त मेटॅलिक आहे. तर सांगा बरं, लिथियम, सोडियम आणि पोटॅशियम ह्याच्यामध्ये सर्वात जास्त मेटॅलिक कोण आहे? येस, व्हेरी गुड, पोटॅशियम. मग पोटॅशियमचा ऑक्साईड सर्वात जास्त बेसिक आणि लिथियमचा सर्वात कमी. मेटॅलिक कॅरेक्टर म्हणजे बेसिक, नॉन मेटॅलिक कॅरेक्टर म्हणजे ऍसिडिक. तसंच मग तुम्हाला काय करणार, ह्यांचे पण ऑक्साईड्स देणार आणि त्यांच्यात विचारणार, किंवा ह्यांचे ऑक्साईड्स देणार त्यांच्यात विचारणार, जसं की CO2, NO2 असं काहीतरी विचारणार. म्हणजे जास्त नॉन मेटॅलिक ते जास्त ऍसिडिक, एवढं लक्षात ठेवायचं. जे जास्त नॉन मेटॅलिक ते जास्त ऍसिडिक, जे जास्त मेटॅलिक ते जास्त बेसिक. हे सर्व पिरियोडिक टेबलचं अशा प्रकारे राहणार तुम्हाला. आणखीन याच्यामध्ये काही विशिष्ट वेगळं नाही. तर तुम्हाला आपण काही क्वेश्चन पण घेऊया, आता वेळ आहे तर. उद्यापासून केमिकल बॉन्ड चॅप्टर मॅडम शिकवतील. बॉन्ड हा चॅप्टर मॅडमकडे असतो दरवर्षी, त्यांचा परफेक्ट आहे. सो बॉन्ड चॅप्टर विल बी टॉट बाय कागनी मॅडम. बायोलॉजी तर मी शिकवत राहणारच आहे, 3 वाजता बायोलॉजी असणार, पण बॉन्ड चॅप्टर मॅडमकडे असतो. पुन्हा आपण काही MCQ घेऊया बघा. बघूया तुम्हाला आता. क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स. तुम्ही हे सर्व MCQ लिहून घेत चला. आणि तुम्ही बुक घ्या म्हटलेलं आहे तुम्हाला मी, टार्गेटचा अब्सोल्यूट सिरीज. MCQ सोडवण्यासाठी हे कामाचं पुस्तक आहे. पण आता ह्या वर्षी हे तुम्ही घेऊन टाकायचं बुक, टार्गेट ॲब्सोल्यूट सिरीज. ठीक आहे, हे घेऊन टाका पुस्तक, टार्गेट ॲब्सोल्यूट सिरीज केमिस्ट्रीसाठी. एवढे एक बुक कधी तुमच्याकडे असू द्या. एक्स्ट्रा ज्यांना करायचं ह्याच्यापेक्षा जास्त, त्यांनी मग एररलेसचं तर आत्ताच घेऊ नका. ज्यांना चांगले मार्क पडले त्यांना मी सांगतो, एररलेस युनिव्हर्सल पब्लिकेशनचं फक्त फिजिकल केमिस्ट्रीसाठी आपण त्याचे पण तुम्ही हे झेरॉक्स करून घेऊ शकता. पण हे घेऊन टाका पुस्तक, हे सर्वांनी, टार्गेट ॲब्सोल्यूट सिरीज केमिस्ट्रीसाठी. बस झालंय. NCERT वाचत चला किंवा माझ्या नोट्स वाचत चला. काही जण टार्गेटचं हे पुस्तक पण वाचतात, हे पण वाचतात. म्हणजे वाचायला सोपं जातं, NCERT पेक्षा जास्त सोपं जातं ते वाचायला. कोणते वाचा, NCERT वाचा किंवा टार्गेटचं वाचा. पण टार्गेटच्या पुस्तकात काय असणार, NCERT तर असणारच, प्लस थोडंसं एक्स्ट्रा असणार, प्लस थोडं समव्हॉट एक्स्ट्रा, नॉट मोर. मग ते एक्स्ट्रा जे आहे NCERT ला सोडून ते काय वाचू नका, त्याचं काय डोक्याला ताप घ्यायचाच नाही. ठीक आहे, बिनकामाचा ताप घ्यायचा नाही, फालतू गोष्टींचा. जे आहे कामाचं तेच वाचा. ओके. तर MCQ मध्ये बघा, MCQ मध्ये एक MCQ लिहून घ्या तुम्ही. Na प्लस 5 Na प्लस
Mg2 प्लस Mg2 प्लस, त्याच्यानंतर Al3 प्लस असं दिलं. यांच्यापैकी कोणाची साईज सर्वात छोटी आहे असं विचारलं किंवा अरेंज करा म्हटलं. तर साधी गोष्ट आहे बघा, हे बघा, हे दिसले का, हेच आहे. आणि महत्वाचं आहे, तुम्हाला वाटेल की ह्यांची साईज अशी इकडे कमी व्हायला आहे, ते तर ठीक आहे, पण हे आयसो इलेक्ट्रॉनिक स्पीसीज आहेत आणि आयसो इलेक्ट्रॉनिक स्पीसीज मध्ये तर आपण बघितले साईज कशी कमी होते, अशी कमी होत जाते. तर साधी गोष्ट आहे, हे जास्त असे क्वेश्चन तुम्हाला असणार. त्याच्यानंतर मेटलचे ऑक्साईड, मेटल ऑक्साइड जे आहेत, मेटल ऑक्साइड्स हे बेसिक आहेत, हे लक्षात ठेवा. आणि नॉन मेटल ऑक्साइड्स हे ऍसिडिक आहेत, हे लक्षात ठेवा. पण काही असतात ॲम्फोटेरिक. ॲम्फोटेरिक म्हणजे जे ऍसिडिक पण बिहेवियर दाखवतात आणि बेसिक पण दाखवतात. ऍसिडिक पण आणि बेसिक पण बिहेवियर दाखवतात. तर ऍसिडिक आणि म्हणजे दोन्ही असणारे लक्षात ठेवा फक्त. ॲल्युमिनियमचा ऑक्साईड ॲम्फोटेरिक आहे, झिंकचा ऑक्साईड ॲम्फोटेरिक आहे आणि टीनचा ऑक्साईड एक ॲम्फोटेरिक आहे. हे एक लिहून घ्या, एवढं वाक्य लिहून घ्या. ॲम्फोटेरिक, ॲम्फोटेरिक. तसं हे एनसीआरटीत आत्ताच नाहीये, पी ब्लॉक मध्ये आहे, पण कधी कधी एमसीक्यू सोडवताना हे उगाच पिरियडिक टेबल मध्ये टाकले असतात एमसीक्यू. ओके, चालतं. मी तुम्हाला काय करतो, ग्रुपवरती एमसीक्यू पोस्ट करतो, ते तुम्ही सोडवा आणि मग न आलेली एमसीक्यू त्यासाठी आपण एक्स्ट्रा क्लास घेऊया. ओके, मी लगेच ग्रुपवरती एमसीक्यू टाकतो, ते आम्ही तुम्ही सोडवा. न आलेले आपण मग त्यासाठी एक्स्ट्रा क्लास घेऊया. आता काही नवीन घेत नाही मी आज. आजचं लेक्चर इथंच बंद करूया. उद्यापासून बॉन्ड चॅप्टर सुरू होईल, मॅडम सुरू करतील. मी लगेच तुम्हाला एमसीक्यू टाकवले ग्रुपवरती, ते सॉल्व्ह करा बघा, अतिशय कामाचे आहेत. सॉल्व्ह करायचे सर्वांनी. यस पाठवा बरं जरा, कळलं असेल तर. राईट, ठीक आहे फिर.